बारशाला. आज गीताताई आले आमच्या संग, आम्ही तिघं आलोय. आणि आता म्हणलं चला आता उशीर झाला ना आपल्याला, 1 वाजला. चला आता तिकडचं तयारी दाखवतो तुम्हाला कशी आहे बारशाची. मस्त इथं बसूया हवेशीर झालं. तुम्हाला हवा चालत नाही ना? हां होय होय पाळणा कुठं जाता? गावच आहे का कसं आहे का? ही गावच आहे होय, आसपास आहे. चला आता आम्ही चालतो सगळीजण. बारसं झालं आता आम्ही चालली घरी काय. आता झालं बारशाचा कार्यक्रम आणि सगळे जेवण झालं सगळ्यांचं. आणि आता आम्ही निघालोय. पावसाचं वातावरण आहे, एकदम छान वातावरण आहे, मस्त वातावरण आहे. आता घरी गेल्यावर भेटूया. नुसतं बघून लांब कट्ट्यानं बघू. सो गाईज आता आलोय आम्ही. गुड आफ्टरनून का गुड इव्हनिंग? तर गुड इव्हनिंग होत आले, 4 वाजत आले. आणि आम्ही आलोय कशासाठी सांगतो काय तुम्हाला. पप्पा होते म्हणून आम्ही आलोय, पण पप्पा आम्हाला रस्त्यात दिसले, निघाले होते. काका आलते म्हणजे बांगलोय म्हणून बसून मोकळं टायमाला. आता वाळलं पण आहे तर बांगला येते म्हणून आलते. पण पाऊस आल्यामुळे लवकर गेल्यात आणि जळण घेऊन गेल्यात. घरात लागते बंबल आपल्या. आणि आम्ही पण तसं कोथिंबीर कशी आले किती चांगले आले. काल व्हिडिओ बघितला का नाही गाईस तुम्ही? त्याची कोथिंबीर बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला. बॅक कॅमेरा छान झाल्या. रस्त्यात आल्या म्हणून एकदम अचानक आठवलं आणि ती कॉमेडी व्हिडिओ केला आम्ही. हे बघा इथं लावल्या वाट्याला जायचं. इथं लावलं म्हणजे जाताना तोडवलं जाते ना म्हणून व्हिडिओ केला आम्ही तो. बाकी जोक सपाट होता. पण कोथिंबीर किती भारी आल्या बघा. पप्पांनी लावलेली सुरुवातीला. हे बघा गोळीनं कोथिंबीर. हे बघ हे शेंगा असतात ना. आता ही 2 लाईनीच्या मध्ये ही धार आहे का ना, ही इथं ती टिल्लर वापरलं की अशी माती ह्याच्यावर चढते, बेड होते. हा तेच हुडकाल तो आज दिवसभर भेटलंच नाही आम्हाला. तर गाईज बघितला तुम्ही. हे बघ इथलं स्वच्छता केली पप्पांनी. हो गाईज बघा, हे बघा इकडं वाळले, पाऊस होता तर पप्पांनी इथली स्वच्छता केली. कुठे ठेवली का म्हणजे ह्या साईडला ठेवली. हो इथलं गवत काढले सगळं बसून. काल इथलं काढलं आणि आज इथलं काढले बघा. पालक काढले का नाही त्या दिवशी मी म्हणलं होतं रे. पालक काढले त्या दिवशी मी म्हणलं होतं ह्या साईडला आपल्या दाराच्या आणि इकडे हे जायच्या वाट्याला लय आले. तीच तेवढं काढा, अडचणीत कुठं जाऊ नका म्हणून त्यांना मैदान सांगितलं होतं काकांना. हे बघा हे पूर्ण वाट आणि हे वाट गवत काढायचं चालू आहे. आणि हे पूर्ण असं वाट आणि गवतात बसतात ना एकटे येऊन. मग भीती वाटते. अरे झाड बघ वाकडं झाले आता शेवग्याचं. होय ते कटिंग करायचं म्हणजे कसं वाकडं झाले वाऱ्यानं. हा ती पोकळ असतात रे. वाऱ्यानं प्रेशरनं इकडं. ती बघ शिवबाबुळ पण झाले, शिवरी पण जरा झाले. शिवरी जरा चिवट असते त्यामुळे नाही झाली. शिवबाबुळ बघ. पण शेवगा बघ कसं झालंय. तिथं खाली बघ रोप आलेली ती. ते आले पेरूची वाळून गेली आम्ही तू लावलेली सगळे. पेरूची वाळून गेली झाली तर ठीक नाही. टेकलं नाही म्हणजे हाय अजून काय वाळलं दिसते. वाळलं दिसते. पान दिसते रे. पडलं असतं काय फुटून आलं तर आलं तर चांगली चिखल लागायला लागला. चिखल लागायला लागला मऊ माती आहे ना. चिखल होईल. ते आपण जळणच काढायचं. तर गाईज आज आलो आम्ही जळण घेऊन जायला आले. पप्पा आले होते पुढं तर म्हटलं आपण पण जाऊन त्यांना मदत करूया. पण येतानाच रस्त्यात पप्पा आम्हाला भेटले. मग आम्ही काय केलं ते येताना वडापाव वगैरे घेऊन आलो सगळ्यांसाठीच खायला. त्याने पण डबा घेऊन गेले नव्हते आज सकाळी. जेवून टायर्ड आलं 11 वाजता. मग म्हटलं जाताना काय तर घेऊन जाऊया त्यांना. तर रस्त्यातच भेटले. मग त्यांना रस्त्यातच वडापाव वगैरे दिला. घरी घेऊन जावं म्हटलं. गवती चहा काढते तू. गवती चहा काढ. चल हे बघा गाईज आपलं भुईमुग आहे ना
त्याला हुमणी आळी लागायला लागल्या, त्यामुळे वाळा लागले जरा जरा कुठं कुठं, आणि कुठं कुठं चांगलं आलं. आता त्याला फक्त मला बेड बनवायचा. बेड बनवला की मग चांगलं त्याला हे होईल. हे बघ किती चांगलं आलं बघ, बांधलं. खाली भुईमुग लय लागतील मग. आणि हे बेल बघा, कसं आलं? मस्त आले. वर आली का नाही? हे बघ चढा लागली, तिकडून तिकडं आले. तिन्ही बाजून आले. आता बघ कारल्याच बघ तिकडं बाहेर गेले. इथं बघ हे आले, ही गवारीची रोप आहेत. बारीक आले की हे बघ, ते असं जातंय रे. मग ह्या शेंड्यांना असं वर सोडलं ना तर लवकर लागतंय ते फळ. असं गुतवत्यात, गुतवते त्यात पडलं की असं वरनं जाते. तिकडचे आले चांगले. खाली गेले भोपळा लावला नाही का? लागायला लागले. सगळे लावलेत बघ, भोपळा, आणि ही लाव की कारलं, दोडका, गिलकी लाव की गिलकी. गिलकीचं बी लावलंय. झील तेल म्हणलं, रोप दिसते, बिया जी दिसल्या ना ते सगळ्या लावल्या. हात गाव किती भारी. हात का चांगला आलाय, वळी आलाय. ती काय तेवढा टप्पा राहिला रे तिथला. ते काय लागलं गवत काढून काढून लावायचं नंतर. लावायचं लावायचं. इकडं काय करायचं माहिती आहे का, हे रोडवर काय करायचं माहिती आहे का, आपण स्वच्छता करून घ्यायची. स्वच्छता नाही, आता ही गवत कमी आहे तेव्हाच औषध फवारून घ्यायचं. ते गवत जळून जाते, वाढ चांगली राहते आणि वाळते ऊन. घाण दिसतंय, भीती वाटते. त्या तिथं काय आले गो, तुळस किती चांगले रे, एकच मस्त आल्या. त्या तिथं काय लाल लाल फुलं कशाची लागले दिसायला लागले. ती ही आहेत काय, ते असं हे असतात, छत्रे असतात बारके बारके, ते वाटतं. हा, लाल लाल फुलांनी दिसायला. चिखलात चालायला नाही. आज इकडं आपल्या इकडं पाऊस चांगला झालेला आहे, त्यामुळं चिखलानं आमची चप्पल बेड व्हायला लागल्या. कारण गाडीत सगळी घाण होणार. आणि मेन आम्ही आलेलो जळण घेऊन जायला. आपल्या घराकडचं जळण संपले, त्यामुळे इथलं शेतातलं जळण आलं. शेडचं काम तर तुम्ही बघितलं आता कंप्लीट झालेलं आहे आपलं शेडचं फायनली काम. आणि आता शेळ्या वगैरे कधी आणायचं ते आमचं नियोजन चालू आहे. चारा नियोजन चालू आहे. चारा पण आता तुम्हाला माहितीच आहे, कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की चाऱ्याचं कसं नियोजन चालू आहे. पण अजून आता जेवढा जास्त चारा लावता येईल तेवढं लावायचं आहे आपल्याला. कारण की तिकडं बघा मम्मीचं हे चालू आहे, चारा कमी नाही पडला पाहिजे शेळ्यांना. आणि येताना विसरलो गाईस, कुत्र्यांना बिस्किट संपले गाडीतलं पुडा, आणि आणायचंच विसरलो. आता उद्या आणतो तुम्हाला. ते गाडीचा आवाज आल्या आशेनं आली पळत माझ्याकडं. पण इथं त्यांना बघितल्यावर लक्षात आलं की अरे गाडीतलं बिस्किट संपलेलं आहे. चिखल काढून घेतो मी, गाडीत लागते पूर्ण. आणि ह्या साईडला बाजरी बघा लावलेली कशी आल्या बाजरी. मग मम्मी म्हणली होती की ज्वारी थोडी आहे, ती पण आपण इसकुटूया कुठं तर जागा असेल तिथं. पण हे चिखल झाले, ह्यात काय आपल्याला आता लावता येणार नाही. हे बाजरी लावल्याकडं ना, तसेच ज्वारी पण इसकटायचं म्हटलं होतं की चारा आपल्याला काढून देता येते शेळ्यांना. बाकी हे मक्का कुठं आला आहे बघा पडून. ह्यात मक्का पण लावून टाकू का असं वाटायला लागले. बी आहेत आपल्याकडे शिल्लक. मी आज गावात गेलतो, आणि गावात गेल्यावर मला ते आपलं बेड बनवायचं, हातानं बेड बनवायचं असते ना, मॅन्युअल प्लज, ते शोधायला गेलो पण भेटलंच नाही मला ते. आता ऑनलाईन भेटते का बघूया. ह्याला जरासं असं आपण हातानं बेड केलं असतं ना. कसं आहे, जेवढ्या लवकर आता ह्याला बेड करून आम्ही तेवढं आपलं भुईमुग जास्त मिळतील आपल्याला उत्पन्न नाही सॉरी, उत्पादन जास्त मिळेल. बघा शेंगांची वाढ चांगली आहे आता हे बघा, आणि फुलं पण लागायला लागल्यात. फक्त आता ह्याला जरासं नाही आहे का, त्या साईडला मला हे बघायचं होतं. कुऱ्हाड पण तिकडंच राहिली. बोलत बोलत पुढं आलो. आपण कुळीत लावले ना. कालच्या ब्लॉगला तुमच्या कमेंट आल्या की दादा कुतीळ नाही रे, कुळीत म्हणतात त्याला.
पण ते मला प्रोनाऊन्स करता येत नव्हतं, कारण की आम्ही एकदाच टेस्ट केले ते रत्नागिरीला. आणि त्यानंतर आम्हाला शेजाऱ्यांनी अर्धा 1 किलो भरून दिले त्यांच्या शेतातून आलेली कुळीत. ते आम्ही म्हटलं लावून बघूया येते काय, आलं तर मस्तपैकी त्याचं पण शेती म्हणजे आपल्या मक्क्यामध्ये लावून टाकूया म्हटलं, आलं तर आलं. मग विषय काय झाला, ते आलं पण चांगलं. आता जर आलं तर ते आपण कायम करायचं पीक. कसं आहे सांगतो गाईज, हे आपले पारंपरिक जे कडधान्य वगैरे आहेत ना ते आपण जपले पाहिजे. कारण की आपण नाही जपलं तर आपली पुढच्या पिढीला कसं समजणार की हे काय असते. मी पण फर्स्ट टाईम रत्नागिरीला गेल्यावर समजलं मला की हे पण एक कडधान्य असते. आणि तिथं म्हणजे आम्ही ऑर्डर करत होतो हॉटेलमध्ये, आणि हॉटेलमध्ये ऑर्डर करत असताना त्यांनी सांगितले आम्हाला, जे रेस्टॉरंटमध्ये असतात ना ते आपले फॅन होते. मग त्यांनी सांगितलं की समजून की हे असं असं कोळीत असते आणि त्याचं असं भाजून वगैरे पिठलं बनवलेलं असते, छान असते. आणि त्यामुळं ते लक्षात होतं माझ्या. पण कुथिळ का कोळीत हे विसरून गेलं. पण थँक्यू सो मच तुम्ही सांगितल्याबद्दल. कोळीत आता लक्षात राहील माझ्या. तर तुम्हाला दाखवतो कुठं आणि कसं कसं लावलेलं मी, ते कसं आलं ते दाखवतो तुम्हाला परत एकदा. काल दाखवलेच मी परवा दिवशी. हे बघा, हे असं मी फुटाला असं अंतराला लावले. हे बघा, हे कुळीत आहे बारीकवालं, आणि हे चवळी आहे. चवळीमध्ये पण 2 प्रकारची चवळी आहे, एक मोठी आहे आणि एक हायब्रिड आहे आणि एक देशी आहे आपली. हे बघा चवळी, आणि हे कुळीत आहे बघा. हे बहुतेक हे कुळीत आहे, कारण की चवळीची पानं अशी असतात माहीत आहे मला. कुळीतची पानं आता फर्स्ट टाईम लावले, बघूया आता आल्यावर तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे शेवग्याचे झाड आपली. इकडं वाऱ्यामुळं वाका लागलं बघा कशी झालं. वारं इकडं फास्ट असते कंटिन्यू, त्यामुळं थोडंसं वाका लागलं. ह्या झाडाला काय झालं, जरासं वाळवून झाले. हे तण वेलीले मोठे होतात काय, जिथं आमच्या इथं जरा जास्त प्रमाणात आहेत त्या काढल्या पाहिजे. इथं पण आहे. आता हे कसं उत्पादन मिळते आपल्याला बघूया. फर्स्ट टाईम लावले मक्याच्या मध्ये, आणि तिकडं मम्मीनं मटकी लावल्या. छान आता 2-2, 4-4 पानावर यायला लागले बघा, कोळीत पण आणि चवळी पण. हे बघा, इथं ठेवली, जळण तोडायला आणलेली आणि इथंच विसरली. इकडं मम्मीचं काय चालू आहे बघा, लिंबाचा पाला थोडा घेतला आहे, गवती चहा, पालक हार्वेस्टिंग करायचं चालू आहे. लेमन ग्रास, हां गवती चहा घ्यायला लागले चहासाठी. आणि ही पामची झाडं बघा, काढून आम्ही ग्रो बॅगमध्ये लावलेली. अरे ते राहिलं की आंबे झाड काढायचं. हां गायज, आमच्या शेजाऱ्यांनी झाड दिलेलं आम्हाला. कशाचं सांगतो तुम्हाला, एक मिनटं दाखवतोच तुम्हाला. एवढं मोठं झाड आहे, गाडीत बसत नव्हतं मागं डिक्कीत, पण तुम्हाला काढून दाखवतो आता. केवड्याचं आहे, केवड्याचं. हां हे बघा, हे केवड्याचं झाड. हे बघा गाईस, केवढं मोठं केवड्याचं झाड आहे. जे शेजाऱ्यांनी दिलं होतं, त्यांच्या घरी होतं, पण ह्याला फुलं येत नव्हती. ते बोलले की तुमच्या शेतात नेऊन लावा, फुलं येतील. बघूया आता, फुलं आली तरी ठीक, नाहीतर असं आपण शो पीस म्हणून ठेवू शकतो शेतात आपलं फार्म हाऊसवर. त्याला कुठलं तर बॅग वगैरे बनवून त्यात लावून टाकायचं. चला आता मी थोडंसं जळण आम्हाला न्यायचं, जळण काढतो आणि भरून मग तुम्हाला बोलतो. शेवरीची झाडं काढून ठेवलेली, त्याचं आता जळण काढायला लागले. मम्मीनं आता काय हार्वेस्ट करून आणले दाखवतो मला. ये हे बघा गाईस, गवती चहा. अद्रक संपले आपल्या घरात आता, आणि बाजारात पण गेलं नाही. म्हणलं गवतीच्या घेऊया चला. हा त्या दिवशी आलो पण विसरूनच आलो. गवतीच्या विसरलं त्या दिवशी. आता ठेवते असा, मग स्वच्छ धुवून कट करून डब्यात घेऊन. ह्याच पिशवीत आहे ना, ह्याच ठेवते. चला
आपण आता जळण काढूया. त्या लहान झाला तर ती शेंगाची रोप हाड उठा 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 चला चला उठा. मैदान मस्त आहे तुम्हाला. इथं वर बसा मुरमावर. चला चला. काय करून येते आम्ही ह्याच्यात गाडीची तयारी करतो ठेवतो काय मग लागतो. उठल्यावर लय दमून जातं ना गवत काढ. हे असं बारीक भरल्यानंच जास्त बसेल आपल्या डिक्कीत. गाय आज आम्ही 4 व्हीलरमध्ये दळण न्यायला लावले. गाडी म्हणत असणार की माझं हाल काय करताय तुम्ही एवढं. सवय पाहिजे माणसाला. हां माणसाला कसं नुसतं चमक धमक नाही पाहिजे. जमिनीवर राहायचं. हां जमिनीवर राहिलं ना आपल्याला पडायची भीतीच राहत नाही कारण की आपल्या आधीच आपण खाली बसलेला असतो. पाय जमिनीला टेकलेले असतात त्यामुळे भीती नाही पडेल आणि लागेल. हां नुसतं वरच आपण उड्या मारत राहिले तर पडायची भीती असते. हम्म. म्हणून गाडीला बी आम्ही सवय लावायला लागली आमच्यासारखी. सगळं न्यायचं तू. तर बारीक बारीक काड्या काय आहेत पाहिजे त्या काड्या आम्ही भरून जळणाला न्यायला लागले. असल्याला चावायचं. तर गाईज बघा आता आलतो आम्ही. तर गाडी तर आम्हाला जीवाला लागतं पण आम्ही काही खराब नाही होऊ देणार. आपदाऱ्या नेऊन काढायचं आणि इथलं खालचं स्वच्छ करून घ्यायचं. आता आलो आहे तर म्हणलं जळण घेऊन जाऊया. जळण संपलं आहे तिथलं. हे बघा तर आतुलचं चाललं हे तोडायचं जळण. लय गच्च खोंबार लागायसारखं भरायचं नाही आतून थोडं भरायचं. आता रोज आम्ही गाडीत नेतोय ना येताना 2 व्हीलरवर. ती राहू दे ती लय मोठा आहे. ती बसत नाही. ती बसत नाही. हां ठेव ना ती शिवरीची सिंगल सिंगल आहे का नाही ते आण तोडून घालता येते. वर ठेव वर ठेव खाली नाही ठेवायचं. हां वर कोपऱ्यात ठेव. हां असं कोपऱ्यात ठेवलं का नाही जमून राहते. हां ही आण 2-4 काट्या आहेत पुढच्या. पसारा कमी होत जातो आटाळा दिसत नाही. हां एवढंच आण भरते तेवढ्यात. आता कसं रोज आम्ही बसलो की इथलं ही काढते ही काढून आणणार पोत्यात भरून बारीक चुरा. इथला एक दिवशी काय केलं सांग. हे बघ ते लांबडं आपलं खोर आहे का नाही त्याचं सगळं बाहेर काढून ठेवलं त्या दिवशी. काय बाहेर काढून ठेवलं मैदानात खोऱ्यानं आणि वाळू दिलं. काय वाळू दिलं आणि मग बसवून पोत्यात भरलं. काय पोती बांधून ठेवली आणि मग मुरमाकडं लागलो आम्ही त्या दिवशी. हां पोती धुवायच्यात ती धुवायच्या. आजी काय म्हणला मग येतेच किती कामाला. हां मग ते आजी काय झालं सांग का तू ती पोती आजी म्हणला असं वर टाका पाऊस आला की धुवून जाते आपोआप तू दमत बसू नको मला म्हणला रे. मग म्हणलं तशीच करते. आता एक दिवशी काढते. हां लाव बा झालं एवढं खोंबार लागला नाही पाहिजे. आत ठेव की थांब थांब. लोखंडाचं ही वस्तू अशी आत घालायची हा रोज. ते आपलं पिवळं कवर आहे त्याला लागलं नाही पाहिजे. हां कुठेच टिकू दे. हां नाहीच की तसं आपण काळजी घेतोच रे कुठल्याही वस्तूची. हे बघ काड्या अडत्या काय नाही ना. हां आत आहे आणि हां तर चला गाईज आता निघतो आम्ही पण. गवतीच्या काढला पालक नाही काढली म्हणजे काय झालं चिक्कल लय झालाय आणि चप्पल. हां हां असू दे असू दे तसं कापतंय ते. हा ना कापतंय का. हां कारे आहेत का पानं मला हाताला लागले गवतीच्या कापता. हां मग तिकडे ठेवून दे. मग साप बी बसायला रे येऊन. इथं ठेव इथं मला भीती वाटते लय. हां इथं ठेव समोर असं. हां ठेव इथं. हां गाडी लावताना अडचण होत्या काय नाही ना. हां नंतर त्याला माती भरून लावून टाकू असं ग्रो बॅगमध्ये. होय चिक्कल मी रगडत आणले गाडीत नको म्हणून. चिक्कल ही घेऊन जायचं आहे माझं टेरेसवरचं हे आहे खत आहे. हां तर पालक काढणे गाईस तुम्हाला सांगते. हाय म्हणलं लई सारी आणि आत्ताच खाल्ल्या आणि त्यात मेन म्हणजे काय झालं चिक्कल झालेलं आहे. चिक्कल सगळा येणार भाजीत तर जरा वाळल्यावर उपडून न्यायची नाही तर तोडून न्यायची. आता तुला बघा चप्पल स्वच्छ करायला आलं आहे. माझी पण चप्पल जरा चालून स्वच्छ करते. आणि हे बघा तिकडं बघत असाल वेला म्हणजे मांडवावर वेल पसरायला लागले. आणि हे बघा इथं एक पामचं झाड आहे. हे पामच ना अतुल पामच की पामचं झाड ना. हां ही एक झाड आहे ते एक लावायचं आहे त्याला माती भरायची आहे. हे बघा त्या दिवशी काढलेलं आहे तिथलं गेट बसलं. आणि इकडं बघा हे बघा गार्डन आमचं जरा मध्ये मध्ये वाळायला लागलं आहे त्याची जरा काळजी घ्यायला लागणार आहे आता. हे बघा फुलं किती लागल्यात. ते तिकडच्या साईडचं तेवढा काढणार आहे मी झाड म्हणजे कसं आता आपण इथं स्वयंपाक करू चुलीवर तर इथं काय पसारा नाही पाहिजे इच्चू काटा बसला नाही पाहिजे झाडा झुडपात अडचण नाही पाहिजे म्हणून ती मागची साईड ना पूर्ण क्लीन ठेवणार आहे आम्ही. हे बघा पूर्ण घराच्या भोवतानी क्लीन ठेवणार आहे. आणि इकडं आपलं
ही पुरी दोन्ही साईडची घराची, त्या घराच्या मागचं आणि ह्या आपल्या शेडच्या मागचं क्लीन ठेवायचं. तर अशी स्वच्छतासाठी आम्ही सगळं प्लॅन केलेला असतो या, कुठं काय करायचं कुठं काय करायचं. तर फुलं तर बघताय किती सुंदर आलेली. अजून ही पसारा आवरायचा आहे बघा, इथं पसारा पडलेला सगळा. आणि बघत राहा व्लॉग काकूचे कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर एका ताईची कमेंट आली, त्यांनी विचारलं होतं आम्हाला की ह्या शेडला किती खर्च आला. ताई शेडला खर्च किती आला शेळ्यांच्या. तर अजून काय आम्ही टोटल म्हणजे हे केले नाही. बघा आता पोरं त्यांना माहीत असते, सगळं लिखापडी केलेल्या असत्या, काय काय कसं कसं किती खर्च आला. म्हणजे एक एवढ्या नटापर्यंत आपण लिहून ठेवलं ना व्यवस्थित, तर आपल्याला खर्च किती गेलाय कळतो या. अजून कसं हा, सगळं total. शेळ्या वगैरे आणल्यानंतर हा. सगळंच एकदम तुम्हाला सांगू. हां, तर शेडचा खर्च पण आता सगळा आमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या डोक्यात आहे. कुणी किती खर्च केला आहे, कुणी किती केला आहे, कुणी काय सामान आणलं आहे, कुणी किती सामान कुठलं आणलं आहे, हे सगळ्यांच्या वेगवेगळ्या डोक्यात आहे. अजून ते अजून आम्हाला व्यवस्थित बसून बोलणंच झालं नाही आमचं. आम्ही दमून गेलो नाही मुरुम टाकून, तर मग आरामच चालला होता 4 दिवस. तर आता बघूया नक्की कधी वेळ मिळतोय त्यावेळी ना तुम्हाला नक्की आम्ही सांगणार किती खर्च झाला काय झाला इकडे बघ आणि कसा कसा केला खर्च. काय चिमण्यांचं, अरे बाबा. हं. तर किती खर्च आला हे नक्की सांगू तुम्हाला. बघत जावा व्लॉग आणि बाय. हां हां आलो काय गवत हां वाळलेलं गवत कुठनं पडायला लागले वर बघतो तर चिमणी घरायचं बघ की. तर आता चिमणीला पाऊस लागणार नाही का. पाऊस लागणार नाही का चिमणीला. वरचं पत्रच आहे ना, हां 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 त्यावेळी तिने तिथे केले. हां घरात नाही केला, हां बाहेर ह्या शेडच्या वर केलं. हां तो पत्रा बाहेरच आहे ना. हां ही पत्रा 1 फूट बाहेर केलेला आहे आम्ही, 1.5 फूट बाहेर केलेला आहे. इथं म्हणजे ह्या आपल्या शेडचं ना पाणी, त्या पत्र्यावरचं पाणी इकडं पडणार आहे आणि ह्या पत्र्यावरचं पाणी इकडं पडणार आहे. तर ती जी मध्ये जागा आहे का नाही, त्या फटीतनं पाणी यावं नाही म्हणून तेवढा पत्रा सोडलेला आहे. तर चला गाईज आता जाऊया. अतुल थांबलाय, आमचं पण झालं काम, तुम्ही पण बघितलं. मागच्या साईडला पण म्हणजे पाण्याची चिंता होती, तर पाऊस आल्यामुळे पाण्याची चिंता पण मिटली. हां, नाही तर आज आपल्याला आता पाणी चालू करायला लागलं असतं. हां होय, चांगलं झालं नाही. पाऊस मोठा आलाय, आत्ता झालाय रे. आपण पुढं आलो का नाही, पप्पा आल्यानंतर आलाय. पप्पा म्हणत का पाऊस आलाय त्यामुळं मी आलो. मग काकांनी पण जळण घेऊन गेल्यात थोडं आणि थोडं आम्ही घेतलं आता. तर जातो आता, चला. बिस्किट चपडा पहिलं घेतो वाटतच आणि गाडीत ठेवून टाकतो. म्हणजे अर्धा बिस्किट चपडा का नाही 25 भर काकाच्या गाडीत ठेवतो आणि 25 ह्या पोरांच्या ठेवतो. हे आली तर ह्यांना टाकायला होते, आम्ही आलो तर आम्ही टाकतोय. आज मोकळं आलो ना तर लई जीवाला लागलं कुत्र्यांना बघून. ती बिचारी काहीतरी आशेनं बसलेल्या असतात आणि आपण नाही आणला ना मग आम्हाला पण जीवाला लागतंय. तर चला आता ध्यान करा तुला पहिला. तर गाय चला बाय.